नमस्कार. शुभ विवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे आता भूमी आणि पारितोष या दोघांना एकत्र बघितल्यानंतर आकाशला खूपच जास्त आता जेलेसी होते. त्यामुळे इथे आकाश आता पारितोषला सांगून टाकतो की भूमी महाजन ही त्याची बायको आहे. आणि त्याचबरोबर इथे आता भूमीने पारितोष याच्या कंपनीमध्ये काम करू नये म्हणून आकाशने आता त्याचीच कंपनी विकत घेण्याचा निर्णय घेतलेला असतो. आणि कंपनी विकत घेतल्यानंतर आता भूमीला आपण कंपनीची CEO करूया असा सुद्धा निर्णय आकाशने घेतलेला असतो. तर असं अचानक काय घडतं की आकाश पारितोषला सांगून टाकतो की भूमी महाजन त्याची बायको आहे. आणि त्याचबरोबर आकाश आता पारितोषची कंपनी विकत का घेतो आजच्या भागामध्ये सविस्तरपणे बघूया. तर इथे भूमी आता पारितोषच्या कंपनीमध्ये जॉबसाठी लागलेली असते. आणि पारितोष तिची आता खूप जास्त काळजीसुद्धा घेत असतो. तर इथे भूमी प्रेग्नंट आहे हे जेव्हा पारितोषला कळतं तेव्हा पारितोष तिच्यासाठी खूपच जास्त प्रोटेक्टिव्ह होतो. तर इथे भूमीचा इंटरव्ह्यू हा खूपच जास्त मजेशीर पद्धतीने पारितोषने घेतलेला असतो. तर इथे आता जे लोक इंटरव्ह्यूला आलेले असतात त्याच्यामध्ये पारितोष बसलेला असतो. आणि तेव्हा तो आता पारितोषच्याच कंपनीला स्वतःच्याच कंपनीला नावं ठेवत असतो, वाईट म्हणत असतो. पण इथे भूमीने आता पारितोषच्या कंपनीचं कौतुक केलेलं असतं. ती किती चांगली कंपनी आहे हे पटवून दिलेलं असतं. आणि त्यामुळे इथे पारितोष भूमीच्या बोलण्याला खूपच जास्त इम्प्रेस होत तिला आता त्याने जॉब दिलेला असतो. म्हणजे इथे आता भूमीचा इंटरव्ह्यू त्याने बाहेरच घेतलेला असतो आणि लगेचच तिला अपॉइंटमेंट लेटरसुद्धा दिलेलं असतं. त्यामुळे इथे भूमीला जॉब दिल्यानंतर आता त्याला कळतं की भूमी ही प्रेग्नंटसुद्धा आहे. आणि तो आता भूमीची खूप जास्त काळजी घ्यायला लागतो. तिला सतत विचारत असतो की तुम्हाला काही हेल्थ इश्यू नाही आहे ना, तुम्हाला ठीक तर वाटतं आहे ना, तुमच्यासाठी मी गाडी पाठवू का, तुम्ही कुठे आहात, तुम्ही जॉबला आलात नाही आलात, हे सगळं तो आता विचारत असतो. त्यामुळे इथे भूमीला खूप छान वाटत असतं की आपला बॉस, आपला मालक हा खूपच जास्त प्रोटेक्टिव्ह आहे सगळ्यांच्याच बाबतीत असं तिला वाटत असतं. पण इथे पारितोष खूपच जास्त चांगला असतो. तो प्रत्येकाची तेवढीच चांगल्या पद्धतीने काळजी घेत असतो आणि भूमीजवळ स्पेशली खूपच जास्त तो रिस्पेक्ट देऊन बोलत असतो. त्यानंतर इथे आता आकाशला जेव्हा कळतं की भूमी ही दुसऱ्या कंपनीमध्ये जॉबला लागलेली आहे तेव्हा आकाशला खूप जास्त राग येतो. कारण आकाशला माहिती असतं की भूमी ही प्रेग्नंट आहे. मग ती आता जॉबला जाताना तिला त्रास झाला तर, तिने स्वतःकडे लक्ष नाही दिलं तर. आणि आधीच इथे डॉक्टरांनी आकाशला सांगितलेलं असतं की तुमचं बाळ तर हेल्दी आहे पण भूमी हेल्दी नाही आहे. भूमी स्वतःच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाही कारण ती खूपच जास्त वीक झालेली आहे असं डॉक्टर आकाशला म्हणत असतात. त्यामुळे आकाशने भूमीच्या घरी खूप जास्त राशनसुद्धा पाठवून दिलेलं असतं, हेल्दी फूडसुद्धा पाठवून दिलेलं असतं. काजू, बदाम, पिस्ता असे सगळे पदार्थ पाठवून दिलेले असतात. पण इथे ड्रायफ्रूट्ससुद्धा आता भूमी स्वतःला ठेवून घेत नाही. रागिणीच्या रागाने सगळं राशन ते आता परत पाठवून देते. त्यामुळे आकाश तिच्यावरती आधीच रागवलेला असतो. तर इथे आकाश म्हणतो की भूमी तू कुठे जॉब करतेस, अगं तिथला स्टाफ कसा आहे, तुला जर जास्तीचं काम सांगितलं तर कसं होईल. तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश तू काळजी करू नको, अरे आमचे सर खरंच खूप चांगले आहेत आणि प्रत्येकाला जेवढं जमेल तेवढंच काम प्रत्येकाला दिलेलं आहे. असा ओव्हरलोड मला तरी अजिबात अजून दिलेला नाही आहे, तू काळजी करू नको. तरी ते आकाशला माहिती नसतं की भूमी पारितोषच्या कंपनीमध्ये कामाला आहे. तरी ते पारितोषची कंपनी ही आता आकाश महाजन यांच्या महाजन गारमेंट्सबरोबर आता कोलॅबरेशन करणार आहे. कारण एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट जे गारमेंट्स कंपनीकडून पारितोषच्या कंपनीला मिळालेलं आहे, ती एकटी कंपनी एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करून देऊ शकत नाही. तेव्हा इथे आता पारितोषच्या कंपनीने महाजन गारमेंट्स यांच्याबरोबर कोलॅबरेशन केलेलं असतं. तेव्हा इथे आता महाजन गारमेंट्स यांचा ग्राफ बघितलेला असतो. त्याच्यामध्ये महाजन गारमेंट्स यांनी वर्षानुवर्ष फक्त इथे प्रॉफिटच मिळवलेला असतो. ती कंपनी सक्सेसमध्येच आहे. किती मोठी कंपनी आहे हे पारितोषने सगळ्यांना सांगितलेलं असतं. पण त्यावेळेला मीटिंगला भूमी तिथे नसते कारण भूमीला उशीर झालेला असतो.
त्याच्यामुळे भूमीला माहिती नसतं की पारितोषची कंपनी आता आकाश महाजन म्हणजे महाजन गारमेंट्स यांच्याबरोबर कोलॅबरेशन करणार आहे. त्याच्यानंतरला इथे पारितोष म्हणतो की आपल्याला एका ठिकाणी आता मीटिंगला जायचं आहे. तेव्हा इथे आता आकाशच्या इथे मीटिंगसाठी सगळेजण जमलेले असतात. त्यामुळे तिथे आकाश महाजनसुद्धा आलेला असतो. तेव्हा इथे भूमी आणि आकाश दोघेही एकमेकांच्या समोरासमोर येतात आणि बोलत असतात. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी तू इथे, तुझी तब्येत कशी आहे, तुला बरं तर वाटतंय ना? तेव्हा भूमी म्हणते, आकाश तू माझी नको काळजी करू, मी एकदम ठीक आहे. तेव्हा इथे आता आकाश तिला विचारत असतो, हे बघ तू जास्त दगदग करू नकोस आणि तू कुठे कामाला आहेस हे सुद्धा विचारल्यानंतर आता भूमी काही बोलायला जाणार तेवढ्यातच तिथे पारितोष येतो. पारितोष आल्यानंतर तो म्हणत असतो की तुम्ही दोघेजण एकमेकांना आधीपासून ओळखता का? तेव्हा इथे भूमी म्हणते, नाही, आम्ही दोघेजण एकमेकांना ओळखत नाही. तेव्हा आकाश भूमीकडे बघत राहतो. भूमीने असं का बरं सांगितलं असेल याचा तो विचार करत असतो. तेव्हा इथे भूमी म्हणते की नाही, आम्ही दोघेजण एकमेकांना ओळखत नाही. तेव्हा इथे आता पारितोष म्हणत असतो की हे बघा भूमी मॅडम, हे आहेत आकाश महाजन, महाजन गारमेंट्सचे ओनर. महाजन गारमेंट्सचे सर्व आहे ते. त्यांनी त्यांची कंपनी खूपच जास्त रूपाला आणलेली आहे आणि तुम्ही जर त्याचा ग्राफ बघाल ना तर तुम्ही दरवर्षी ती कंपनी फक्त पुढे गेलेली बघितली असेल, प्रॉफिटमध्येच गेलेली आहे. हो की नाही आकाश सर? तेव्हा इथे आकाशसुद्धा हो असं म्हणत असतो. त्यानंतरला इथे भूमी म्हणते, मग मला यांच्याबरोबर काम करायला नक्कीच आवडेल. तेव्हा इथे आकाशसुद्धा आता पारितोषला सांगत नाही की भूमी त्याची बायकोच आहे म्हणून. तेव्हा पारितोष म्हणत असतो की आम्हालासुद्धा तुमच्या कंपनीबरोबर काम करायला नक्की आवडेल आणि आपण यांच्या कंपनीबरोबर कोलॅबरेशन केलेलं आहे. म्हणजे आपल्याला महाजन गारमेंट्स यांच्याबरोबर कोलॅबरेशन करून आपलं काम हे पूर्ण करायचं आहे. तेव्हा भूमी म्हणते की याचा अर्थ आपल्याला यांच्याकडे सातत्याने आता यावं लागणार आहे कामानिमित्त. तेव्हा पारितोष म्हणतो, हो नक्कीच. तेव्हा मीटिंगसाठी आता इथे पारितोषचे काही स्टाफ मेंबर आकाश महाजन यांच्या कंपनीमध्ये आलेले असतात. तर इथे ऑफिसमध्ये आता सगळेजण एकत्र जमलेले असतात आणि कामाविषयी सगळेजण बोलत असतात. तेव्हा रागिणीचा आणि भूमीचा सुद्धा आमनासामना होतो. तेव्हा भूमी म्हणत असते की इथे आमची कंपनी तुमच्या कंपनीबरोबर कामाचं बोलायला आली आहे आणि तुम्हीसुद्धा कामाविषयीच बोला. जास्त घरातल्या गोष्टी इथे काढायची गरज नाही आहे तुम्हाला. तेव्हा इथे आता आकाशला आश्चर्य वाटत असतं, कारण भूमी त्याच्याबरोबर फक्त प्रोफेशनली बोलत असते. तेव्हा इथे आता कंपनीविषयी बोलून झाल्यानंतर इथे आता यांची कंपनी त्या कंपनीबरोबर कोलॅब करते आणि त्यासाठी आता जे काही प्रेझेंटेशन द्यायचं असतं ते पारितोषने दिलेले असतं. तर इथे पारितोषचं जे काही प्रेझेंटेशन असतं ते आकाश महाजनला सुद्धा आवडलेलं असतं. त्यानंतर इथे आता भूमी आकाशच्या केबिनमध्ये येते. केबिनमध्ये आल्यानंतर तिच्या डोक्यावरती थोडाफार ताण आलेला असतो आणि दगदग झालेली असते. तेव्हा इथे भूमीला आता चक्कर येत असते. तेव्हा पारितोषचं लक्ष तिच्याकडे जातं आणि पारितोष धावत पळत येतो आणि तिला म्हणत असतो की भूमी मॅडम, काय होतंय तुम्हाला? तुम्ही ठीक तर आहात ना? तेव्हा इथे भूमी म्हणते, हो मी ठीक आहे. तेव्हा इथे आता पारितोषने भूमीला पकडलेलं असतं आणि तो तिची काळजी घेत असतो. तेवढ्यातच आकाशसुद्धा केबिनमध्ये येतो. आकाश बघतो तर काय, इथे भूमीच्या खांद्यावरती आता पारितोषने हात ठेवलेले असतात आणि तो म्हणत असतो की भूमी मॅडम, तुम्ही इथे बसा बरं, तुम्ही इथे बसा. आणि पारितोष तिला पाणीसुद्धा प्यायला देतो. तेव्हा आकाश तिथे येतो आणि म्हणतो, काय झालं? तेव्हा पारितोष म्हणत असतो, नाही काही नाही, म्हणजे आमच्या भूमी देसाई आहेत ना, त्या प्रेग्नंट आहेत. हो की नाही भूमी मॅडम? त्याच्यामुळे त्यांची थोडीफार दगदग झाली तर त्यांना चक्कर आली होती. तेव्हा इथे आकाशसुद्धा आता भूमीची काळजी घ्यायला लागतो. तो म्हणतो, हो भूमी, तुम्हाला चक्कर आली होती का? तेव्हा भूमी म्हणते, हो, जरा सकाळपासून थोडी धावपळ झाली ना, म्हणून कदाचित चक्कर आली असेल. तेव्हा पारितोष म्हणत असतात की हे बघा भूमी देसाई, तुम्हाला तुमची काळजी घ्यावी लागणार आहे. तुम्ही एवढी दगदग करू नका. तुम्हाला जर ताण येणार असेल तर तुम्ही या कामाकडे नाही लक्ष दिलं तरीसुद्धा चालेल. तुम्ही ऑफिसमध्ये काम करत जावा, तुम्ही दगदग करू नका. तेव्हा भूमी म्हणते, नाही असं काय नाही आहे, मी करेन सर, आणि मी आहे ना माझी काळजी घ्यायला, आणि तुम्हीसुद्धा सगळ्यांची काळजी घेताच की. तेव्हा इथे पारितोष म्हणतो, ते तर माझं काम आहे की मी माझ्या स्टाफकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यांची काळजी व्यवस्थित घेतली पाहिजे. तेव्हा इथे पारितोष म्हणत असतो की भूमी मॅडम, तुम्हाला जर हवं असेल तर मी तुम्हाला घरी ड्रॉप करू शकतो, तसं आपलं काम झालेलं आहे.
हो ना आकाश सर. तेव्हा आकाश म्हणतो, "हो नक्कीच, तसं तुमचं काम आता झालेलंच आहे." तेव्हा इथे आता पारितोष भूमीला घरी सोडायला जातो. हे काही आकाशला आता आवडत नसतं. म्हणजे पारितोष भूमीची एवढी काळजी घेतोय, एवढी केअर करतोय, त्याला अजिबात ते आवडत नाही. तो खूप जास्त जेलस होत असतो. त्याच्यानंतरला इथे आकाश म्हणत असतो की भूमी, तू का नाही सांगितलंस पारितोषला की तू माझी बायको आहेस म्हणून? आपण नवरा बायको आहोत ना. तेव्हा भूमी म्हणत असते की मी तिथे काम करते आणि आता मी या घरामध्ये सुद्धा राहत नाही आणि मी कंपनीमध्ये सुद्धा येत नाही. त्याच्यामुळे आपण दोघांनी प्रोफेशनली काम केलं तर मला जास्त आवडेल आणि कधी ना कधीतरी पारितोष सरांना कळणारच आहे की आपण नवरा बायको आहोत ते. तेव्हा आधी थोड्या दिवस आपण जर प्रोफेशनली काम केलं तर आपल्या पर्सनल गोष्टी त्या कामामध्ये येणार नाही आणि आपण दोघंजणं आपापल्या लेवलला आपल्याला जसं हवं तसं आपण काम करू शकतो. त्याच्यानंतरला इथे आता कोलॅबरेशन केल्यामुळे आता पारितोषची कंपनी सारखी इथे व्हिजिट देण्यासाठी कामानिमित्त आता आकाशच्या ऑफिसला येणं जाणं होत असतं. त्यामुळे इथे आता पारितोष भूमीची खूप जास्त काळजी घेत असतो आणि भूमीसुद्धा पारितोषबरोबर खूपच जास्त रिस्पेक्टफुली बोलत असते. हे आकाशला काही आता आवडत नाही आणि आकाश म्हणतो की नाही भूमी, मी आता पारितोषला सांगणार की तू माझी बायको आहेस म्हणून. त्याच्यानंतरला आता पारितोष आणि आकाश दोघेजणं जेव्हा केबिनमध्ये बसलेले असतात तेव्हा आकाश म्हणत असतो की पारितोष, तुमच्या ऑफिसमध्ये जी भूमी देसाई म्हणून काम करते ती कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? तेव्हा इथे पारितोष म्हणतात की हो, ती भूमी देसाई आहे आणि ती आमच्या ऑफिसमध्ये काम करते. याच्या व्यतिरिक्त मला काही नाही माहिती. म्हणजे त्यांचं लग्न झालं आहे हे त्यांच्याकडे बघून कळतं आणि ते प्रेग्नंट आहेत हे त्यांनी मला सांगितलं. कारण जेव्हा त्यांनी माझ्या इथे इंटरव्ह्यू दिला आणि त्यांना जॉब मिळाला तेव्हाच त्यांनी माझ्यासमोर एक कंडिशन ठेवली होती. त्यांनी सांगितलं होतं की त्यांना महिन्यातून एकदा म्हणजे डॉक्टरांकडे जाण्यासाठी कधीतरी फुल डे सुट्टी हवी असेल तर कधीतरी हाफ डे, कारण त्यांची कधी सोनोग्राफी असेल तर कधी चेकअप असेल. त्यासाठी त्यांनी माझ्याकडे आधीच सांगितलं होतं की ती सुट्टी मला द्यावी लागेल म्हणून आणि मी ती मान्य केली होती. तेव्हा मला कळलं की त्या प्रेग्नंट आहे म्हणून. बाकी त्यांच्याबद्दल असं मला काहीच माहिती नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की पारितोष सर, तुमच्या कंपनीमध्ये जी भूमी देसाई म्हणून काम करते ती दुसरी तिसरी कुणी नसून ती आहे भूमी महाजन, म्हणजे माझी बायको. तेव्हा पारितोषला जरा आश्चर्यच वाटतं, कारण त्याला माहिती नसतं की भूमी ही आकाश महाजनची बायको असू शकते. त्यामुळे इथे पारितोषला धक्का बसतो आणि ते म्हणत असतात की खरंच आकाश सर, मला तर याबद्दल काहीच माहिती नव्हतं. भूमी देसाई तुमच्या वाईफ आहेत का? तेव्हा आकाश म्हणतो हो, पण ते काय आहे, भूमीला जॉब करायचा होता आणि मी तिला नकार दिला होता. तेव्हा तिचं म्हणणं असं होतं की मी दुसरीकडे जॉब करते म्हणून आणि म्हणून मग तिने तुमच्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिला. तेव्हा इथे तिला दुसरं काहीतरी करायचं आहे, दुसरीकडे अनुभव घ्यायचा आहे कामाचा आणि म्हणूनच तिने तुमच्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिला आणि ती तुमच्या इथे जॉब करते. म्हणून तिने कदाचित तुम्हाला सांगितलं नसेल की मी तिचा नवरा आहे म्हणून. त्यानंतर इथे आता आकाश म्हणत असतो, पण भूमी ही माझी बायको आहे. तिने तुम्हाला सांगितलं नाही, तिची काही कारणं असतील किंवा तिला आपल्या प्रोफेशनल कामामध्ये पर्सनल काही आणायचं नसेल कदाचित, म्हणून तिने तुम्हाला काही सांगितलं नसेल. तेव्हा इथे आकाश म्हणतो, तुम्हीसुद्धा तिला काही बोलू नका. ती जेव्हा तुम्हाला सांगेल तेव्हा सांगेल, पण भूमी माझी बायको आहे. तेव्हा इथे पारितोषला आता खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर इथे आता भूमी ही पारितोषबरोबर काम करते, त्याच्याबरोबर एवढं चांगलं बोलते, हे आता आकाशला काही आवडत नसतं. तेव्हा इथे आकाशचं लक्ष मात्र आता फक्त आणि फक्त भूमी आणि पारितोष या दोघांकडेच असतं. त्याला माहिती आहे की भूमी ही खूप चांगली मुलगी आहे, पण इथे बाकीचे लोक किती वाईट असू शकतात याचे अनुभव आकाशला बऱ्याच झालेले असतात. त्यामुळे इथे आता आकाशला काही करून भूमीला प्रोटेक्ट करायचं असतं. त्याला भूमी त्याच्या नजरेसमोर हवी असते आणि म्हणूनच आकाश एक काम करतो. तो आता पारितोषची कंपनी टेकओव्हर करतो, ती विकतच घेतो, कारण पारितोषची कंपनी थोडी डबघाईला आलेली असते. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की मी तुमची कंपनी आता टेकओव्हर करतोय, जर तुम्हाला हवी असेल तर. तरी ते आकाशने आता खूप सारे इथे शेअर विकत घेतलेले असतात. त्याच्यामुळे आता इथे आकाश पारितोषची कंपनी सहजरित्या विकत घेतो, तिला टेकओव्हर करतो
आणि ती कंपनी आता आकाशच्या ताब्यामध्ये आल्यानंतर त्याला आता भूमीला एक अशी पोस्ट द्यायची असते. ती पोस्ट आता दुसरी कुणालाही तो देणार नसतो. तरी ते भूमी आता त्याच्याच ऑफिसमध्ये काम करायला हवी आहे म्हणून आकाश आता भूमीला CEO बनवतो. तेव्हा रागिणीला खूप जास्त राग येतो. तर इथे आता आकाशने हा निर्णय स्वतःहून घेतलेला असतो. तर इथे पारितोषची कंपनी खरेदी करून तिथे CEO पदाची नेमणूक हा स्वतः आकाश करतो आणि तिथे CEO म्हणून भूमीची निवड त्याने केलेली असते.